हॅलो एव्हरीवन. तर मी निघालेली आहे बाहेर जाण्यासाठी मी तयार होत आहे. तुम्हाला माहिती आहे माझ्या मुलीचा बर्थडे झाला आणि त्याच बर्थडेचं सेलिब्रेशन करायला मी तिला कुठे घेऊन गेले नव्हते बाहेर. तर आज तिच्यासाठी डिनरला तिला घेऊन जात आहे मी बाहेर आणि थोडं तिलाही चांगलं वाटेल. आणि मुलांना वेळ दिलेला कधीही चांगलाच असतो. त्यांनाही थोडं अभ्यासापासून कॉलेजपासून थोडं बाहेर नेलं की बरं वाटतं. त्यामुळे आज वेळ काढलेला आहे आणि आज तिला डिनरसाठी बाहेर घेऊन जात आहे मी आणि त्यासाठीच मी तयार होत आहे. तुम्ही बघू शकता. थोडा मी मेकअप करत आहे, तुम्हाला दाखवते. आधी तर मी सिरम वगैरे लावून घेतलेला आहे, सनस्क्रीम. त्यानंतर सनस्क्रीम थोडीच लावलेली आहे, रात्रीची वेळ आहे म्हणून. आणि प्रायमर, मॉइश्चरायझर. त्यानंतर मी अप्लाय केलेलं आहे फाउंडेशन थोडंसं आणि कन्सिलर पण लावलेलं आहे आणि कॉन्टूरसुद्धा केलेला आहे मी. त्यानंतर थोडासा लिप बाम वगैरे लावलेला आहे आणि मी हातानेच ब्लेंड केलेले आहेत या सर्व गोष्टी, तुम्ही बघू शकता. आणि आपल्या हातानेही छान ब्लेंड होतात. मी ब्युटी ब्लेंडरचा वापर केलेला नाही आहे इथं. तर कधी मी ब्लेंडरचा वापर नाही करत, हातानेच ब्लेंड करते मी फाउंडेशन वगैरे सगळ्या गोष्टी छान प्रकारे. आणि हातानेही छान ब्लेंड होतात सर्व गोष्टी केल्यानंतर. आपण नक्की ट्राय करून बघा तुम्ही असाही मेकअप कधी हाताने. आणि नंतर मी ड्रेस वगैरे वेअर केलेला आहे आणि त्यानंतर मी माझे केस वगैरे सेट करून घेत आहे आता छान प्रकारे. आणि कितीही मेकअप केला तरी आपण टिकली लावल्याशिवाय आपला मेकअप पूर्ण होत नाही आणि सुंदरही दिसत नाही, चेहऱ्याला लुक येत नाही असं मला वाटतं. तुम्हालाही असंच वाटतं का? त्यानंतर मी इयरिंग्स वगैरे वेअर केलेले आहेत छोटेसे छान. आणि नंतर परफ्यूम वगैरे मारला आणि असा आहे माझा आजचा फायनल लुक. तर मी आत्ता निघालेली आहे बाहेर. आम्ही आधी दुसऱ्या हॉटेलवर गेलो होतो पण तिथे सर्व्हिस बंद झाली होती, थोडं लेट झालेलं होतं. त्यानंतर आम्ही दुसरीकडे आलो, तिथे सर्व्हिस बंद असल्यामुळे. आणि ही माझी बर्थडे गर्ल कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा. आणि आम्ही तुलसीवर आलेलो होतो, तुम्हा सर्वांना माहिती असेल. आणि हे मोगऱ्याचं फूल तिथं लागलेलं होतं, त्याचा सुगंध खूप दरवळत होता तिथे, त्यामुळे मी तोडून घेतलेलं आहे. आणि आम्ही सर्वांनी जेवण वगैरे ऑर्डर केलेलं होतं आणि जेवण आलेलंही होतं. खूप सुंदर